नमस्कार मंडळी, इंडियन तडका 07 चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मसाला भेंडी। मसाला भेंडी बनवण्यासाठी मी भेंडी घेतली आहे। तिला आपण असे उभे आणि छोटे छोटे काप कापून घेणार आहोत। भेंडी स्वच्छ धुवून घ्यायची आणि पुसून घ्यायची आणि नंतर तिला कापायचं, नाहीतर भेंडी चिकट होते। मी अशी छान भेंडी कापून घेतलेली आहे। आणि आता आपण घेणार आहोत एक कांदा, एक टमाटर आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या। लसण, कांदा आणि टमाटर छान बारीक बारीक कापून घ्यायचं आहे। मसाला भेंडीमध्ये मसाला कांदा, टमाटर आणि लसणाचाच बनतो, म्हणून त्याला एकदम छान असं बारीक बारीक कापून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मी कसं कापलेलं आहे। तर आता आपण गॅस पेटवूया आणि एक कढई तापत ठेवूया। आता कढईमध्ये आपण थोडंसं तेल टाकूया। मसाला भेंडी बनवताना थोडंसं तेल जास्त टाकायचं असतं। सर्वप्रथम टाकूया थोडीशी मोहरी, अर्धा चमचा जिरं। जिरं आणि मोहरी छान तडतडली की मग त्याच्यामध्ये टाकूया लसूण। लसूण चांगला ब्राऊन कलरचा होईस्तोवर परतवायचा आहे। लसूण चांगला परतला की त्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे। कांदा असा छान हलवून घ्यायचा आहे सगळीकडनं। कांदा कच्चा ठेवायचा नाही, चांगला ब्राऊन होईल एवढा भाजायचा आहे। आता आपला कांदा छान भाजलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये टमाटर घालूया। टमाटर घातल्यानंतर छान हलवून घ्यायचे आहे सगळीकडनं। टमाटरला थोडं पाणी सुटतं, म्हणून टमाटा परतवायला थोडासा वेळ लागतो। आता आपला टमाटर झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये दुसरे मसाले घालूया। मसाले खूप काही वापरलेले नाहीये, अगदी थोड्या मसाल्यांमध्ये, कमी मसाल्यांमध्ये भेंडी एवढी छान बनते। हळद घालूया। हळद आवडीनुसार, चवीनुसार घालायची आहे। मी अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि थोडासाच गरम मसाला घातलेला आहे। आता छान परतवून घेऊया। मसाल्याचा कलर बघू शकता मित्रांनो, किती सुंदर आलाय। आता त्याच्यामध्ये कापलेली भेंडी टाकूया आणि छान असं परतून घेऊया। सगळीकडनं भेंडीला मसाला लागेल अशी परतवून घ्यायची। त्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं। मीठ घातल्यावर भेंडीला थोडंसं पाणी सुटेल, त्याच्यासाठी आपण झाकण ठेवायचं आणि थोडीशी वाफ घ्यायची। आता आपली एक वाफ निघाली आहे। आपण बघूया भेंडी। आता थोडंसं पाणी सुटलेलं आहे। आता हे सुटलेलं पाणी थोडा वेळ सुकवून घ्यायचं। छान सगळीकडनं भेंडी हलवायची, जेणेकरून कुठेही पाणी राहणार नाही आणि आपली भेंडी चिकट होणार नाही। आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट। शेंगदाण्याच्या कुटाने खूप सुंदर चव येते भेंडीला। मसाला भेंडीमध्ये शेंगदाण्याचं कूट थोडंसं अगोदर भाजून घ्यायचे शेंगदाणे आणि मग त्याला मिक्सरला जाडसरच बारीक वाटायचा, तो शेंगदाण्याचा कूट घालायचा, जास्त बारीक करायचा नाही।
आता छान परतवून घेऊया। अजूनही भेंडी थोडीशी ओली आहे। मी परत थोडंसं शेंगदाण्याचं कूट घातलं। परत एकदा छान परतवून घेऊ आणि एक वाफ घेऊया। त्याच्यासाठी आपण परत एकदा थोडंसं झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊ, म्हणजे छान तेल सुटतं। आता तुम्ही बघू शकता मित्रांनो, भेंडीला आपल्या सगळीकडनं किती छान मस्त तेल सुटलेलं आहे, म्हणजे याचा अर्थ आपली भेंडी छान झालेली आहे, सगळीकडनं शिजलेली आहे भेंडी। खाताना पण मग कचर कचर लागत नाही। आता परत एक वाफ घेऊ या भेंडीला आणि आता आपली भेंडी तयार झालेली आहे। अगदी छान सगळीकडनं मसाला लागलेला आहे भेंडीला, तुम्ही बघू शकता। तुम्हाला आवडली असेल तर नक्की बनवून बघा। जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। थँक यू।